किती चालू कहाँ पे इधर ये चालू और हुआ हाँ किती बुरा मसोग में डाला हुआ गुड आफ्टरनून. आजच्या प्रेस कॉन्फरन्सला तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. माझ्याबरोबर तुमचे हेल्थ मिनिस्टर ऑफ विश्वजित राणे असा, पॉवर मिनिस्टर ऑफ निलेश काब्राल असा. काही मेजर डिसिजन्स जे आयच्या कॅबिनेटान घेतला ताजेर हांव ब्रीफ करता. ओके, सेटिंग ऑफ द ऑफिस लॅबोरेटरी प्लाझ्मा बँक ही आमी ऑलरेडी सेटअप केली. ताजो पोस्ट फॅक्टर अप्रुवल जो आसा तो ह्या कॅबिनेटान घेतलेलो आसा. 2 posts for the Indian Assistant Professor and Lecturer in Optometry in Allied Health Sciences in Goa Medical College. This is the second major decision we have taken. ताज्या उपरांत परसेप्ट लाईव्ह आता एक लाईव्ह इव्हेंट हे करता आणि त्याच्या अंडर ते चीफ मिनिस्टर रिलीफ फंडाक वॉट एवर द डोनेशन इज कमिंग दे आर डायरेक्टली गिविंग फॉर द कोविड रिलीफ फंड टू द चीफ मिनिस्टर रिलीफ फंड. Major decision second. सुलभ शौचालयाचे रेट्स जे आशिल्ले पळय ते एक आमी डिसिजन घेतला ते 27,000 43,000 रुपीज आनी ताका इन्क्रिमेंट केला अकॉर्डिंग टू द PWD रेट्स ताज्या प्रमाणे. Two drivers for the Raj Bhavan initially for the period of the 1 hour appointment. I mean contract basis चे दिल्ले आसा. त्याचे दोन पोस्ट कमी आशिल्ले राज भवनाचे. सेट लागू सांगवा. ओके, दोन राज भवना वयले पोस्ट लेवल 2 आणि लेवल 3 तांचे इन्क्रिमेंट फक्त थोडोसो दिल्लो आसा 43 आमी. ताच्या उपरांत for the purchase of various कोविडा खातीर जे लागता ताका पोस्ट फॅक्टर अप्रुवल थ्रू द DHS च्या वतीन. आमी एसएजींतले 740 पोस्ट आशिल्ले ते एसएजीन पयलींच तांकां घेतलेले सगळी स्टेट बी सगळी मेळटाली रेटिफाय करपाचें उरलेलें तांकां ह्या कॅबिनेटान रेटिफाय केला. ही नवीन पोस्ट न्ही 740 पोस्ट जे ऑलरेडी एसएजी डिपार्टमेंटान काम करता गेली 1-2 वर्सां पण तांकां एसएजीन परमनंट पोस्ट म्हणून अजून घेवंक नाशिल्ले तांकां ह्या कॅबिनेटान परमनंट केल्लें आसा. मेजर डिसिजन जे आमी IIT गुळेलीच्या बाबतींत घेतला ते जी 10 लाख स्क्वेअर मिटर आमी जागा तांकां दिल्ली तितूर 45,000 स्क्वेअर मिटर ऑफ द लँड तितूर देवूळ आनी तांच्यो थंयसरल्यो रिलिजियस एक्टिविटी येताल्यो. आमी आतां आयच्या कॅबिनेटान भितर 45,000 जागा जी आसा देवळाक आनी हेका लागपी ती आमी भायर काडल्या आनी त्याच सर्वे नंबराची दुसरी 45,000 जागा जी आसा ती तांकां दिल्या. म्हाका दिसता हें जे थोडोसो तेजो विरोध जो आशिल्लो तो विरोध संपर्क जाय आणि IIT प्रोजेक्ट सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी सपोर्ट करपाक जाय. इन द इंटरेस्ट ऑफ द विलेजर्स हे आमी आमचे हेल्थ मिनिस्टर आणि कन्सर्न MLA ऑफ द वाळपय कॉन्स्टिट्युएन्सी आणि कंटिन्युअसली फॉलोअपय करतला. हाच्या खातीर आमी सगळ्यांचो विचार करून हे डिसिजन कॅबिनेटान घेतलेलें आसा की तांकां तेजी 45,000 जी देवळाक त्या परिसरात देवळ आनी तेजी एक्टिविटी खातीर लागताली ती जागा आमी तांकां परत केल्या आनी वेळ पडलो जाल्यार ती जागा आमी तांच्या देवळाक आनी हेका दिवपाची आमी तयारी दवरल्या. रिसर्च प्रपोजल जे आसा आमदार म्हणजे मिनिस्टर आणि आमदार थंयसर लोकल MLA विश्वजित राणे आमी वेळ पडलो जाल्यार ती जागा परमनंटली सुद्धा तांच्या देवळा खातीर दिवपाची तयारी जी आसा ती दाखयता. तितून शेतां जाता ते मेळवली 10 लाख स्क्वेअर मिटरीचो आसा सगळी ती शेतां जाता कित्याक आमी ही जमीन सरकाराची जमीन रेव्हेन्यू लँड आसा ही. ओके, भितरलीच पयल्यान आमी वयल्यान ताका 45,000 जी आसा ती थंयसरल्या देवळा खातीर दिवपाक आमी तयारी आसा. तितून देवूळ आसा ती आतां पर्यंत सरकाराचीच आशिल्ली बट ती आमी इन प्रोसेस कंटिन्युअसली फॉलोअप करून 45,000 लँड तेची एक्टिविटी करपाक तेका नाही ते शेतां बाबा मारताले पळय ते पोस्ट जाले ती ह्या म्हणटा एज फार एज अवर इन्फॉर्मेशन सरकाराची लँड आसा. काही कोणी एनक्रोच केल्या आसतली थोडी. ओके, आमी प्रोविजनाची एक लँड आशिल्ली आमची ती हांगासर बाणावले ती आमी कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रायमरी हेल्थ सेंटर आमी ती हाका दिल्ली आसा मेडिकल डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेसाक दिल्या प्रायमरी हेल्थ सेंटर कन्स्ट्रक्ट करपा खातीर. ओके, आयचे दुसरे मेजर डिसिजन जे आसा ते गोवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी 2020
ही आमी आयच्या कॅबिनेटान एप्रूव जाली आनी हेजो सायलंट फ्युचर जो आसा मेजर म्हणजे आमी पुराय अर्बन आनी सेमी अर्बन एरिया आनी रुरल एरिया अशा पद्दतीन डिवायड केल्या. हाज्या खातीर आमकां डायरेक्टली खंयच्याच लोकल बॉडीचे सद्या परमिशन घेवपाची गरज लागची ना. म्हटल्यार तांकां जे लोकल बॉडीच्या परमिशन घेवपाक लागतले वन टायम 50,000 रुपीज विल बी गिवन फॉर द लोकल बॉडीज एज अ लायसन्स फीज. ओके, विच इज गिवन बाय द IT डिपार्टमेंटाच्या अंडर आसतली, बट इम्प्लिमेंटींग एजन्सी PWD डिपार्टमेंट आसतली सद्या एट प्रेझेंटच्या स्थितीत. अर्बन आनी सेमी अर्बन जे आसा पळय तांकां 50,000 रुपीज रेंट, मंथली रेंट फॉर द ऑपरेटर्स. ओके, इन रुरल एरिया इट इज एट 50%, मीन्स 25,000 रुपीज आसतले. गव्हर्मेंट डिपार्टमेंटाच्या वतीन डायरेक्टली जे आसा PWD एंड कन्सर्न डिपार्टमेंट इन कन्सल्टेशन दे गिव द परमिशन डायरेक्टली. जाता तितके बेगीन टॉवर आसतले किंवा केबल फायबर्स आसतले हे घालपा खातीर गव्हर्मेंटा कडल्यान स्ट्रीमलायन केल्ली ही पॉलिसी आसा. खूब प्रमाणात फाटले फाटीं 300-350 टॉवर्स हे पेंडींग आशिल्ले, बट आमी नॉट अ सिंगल ऑपरेटर बट जेंकां कंबायनली ऑन अ सिंगल टॉवर ऑल्सो काम करपाची तेची तयारी आसा. म्हणजे 2 to 3 ऑपरेटर्स ऑन अ सिंगल टॉवर्स वी आर परमिटींग देम इन अ वेरियस प्रिमायसीस, गव्हर्मेंट प्रिमायसीस ज्या ज्या जाग्यार मागीर ती जावं इलेक्ट्रिसिटीची जावं टुरिजमाची जावं हेल्थ डिपार्टमेंटाची PWD इन कन्सल्टेशन विथ दॅट फायनल करतले आनी तांकां डायरेक्टली परमिशन जी आसा ती सिंगल विंडो क्लियरन्सच्या अंतर्गत दिली वयतली. ज्या कोणाच्या प्रायवेट प्रॉपर्टीन जर येता आसत जाल्यार प्रायवेट मनशाची एनओसीज लागतली आनी ताज्या उपरांत गव्हर्मेंटा कडल्यान तेणी सँक्शन. बट वूड इट बी इन कंजेस्टेड एरिया लायक गोरान तेंकोन थिंगा देखून त्या खातीर सांगला म्हणजे कंजेस्टेड एरिया आमी गव्हर्मेंटाची आमच्यो ज्यो ज्यो लँड आसा गव्हर्मेंटाच्यो लँड खंयसरूच कंजेस्टेड एरियांनी ना. गव्हर्मेंटाच्यो लँड ज्यो आसा पयस बऱ्या पयस जाग्यांचेर आसा. फॉर एग्जाम्पल इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचें ऑफिस हे खूब पयस आसता. पंचायतीचें ऑफिस प्रायवेट दॅट PWD विल टेक द कॉल ऑन दॅट. बिकॉज UTL बी नाशिल्ली पळय तुमची ताची कशें कितें UTL म्हणून तुमची आशिल्ली ताका तुमी दिल्ले कॉन्ट्रॅक्ट ऑप्टिकल फायबर सगळे कनेक्ट बीन करपाक सगळे IT डिपार्टमेंट इज लुकिंग आफ्टर दॅट. दिस इज रिगार्डिंग द डिफरंट पोर्टल. no, but panchayat will have no role because if somebody opposes it. एट प्रेझेंट आमी ऑनलायन एड्युकेशना खातीर आत्तां आमकां लोकां कडल्यान थंयसर रेंज मेळना, बाकीचे सगळे प्रॉब्लेम जे आसा पळय न्हू रे तेन्नाय तुमीच उलयता आनी आतांय तूच उलयता. No, why? So why I'm saying is that एकच 4, 5, 10, 15 घरां आहा थिंगा मोदें घालताले. ऑप्टिकल फायबर्स सगळे कनेक्ट केलेले पंचायती कनेक्ट केलेले इंट्रानेट इतले फाटीं आयक तांचे कशें काय ते सगळे चालू आसा. म्हणजे आमी बंद करूंक ना. ऑप्टिकल फायबर्स घालपा खातीर ते सगळे तांचे जे इन्फ्रास्ट्रक्चर एट प्रेझेंट आसा विच इज युटिलायझींग आनी ताजोय बी उपयोग जो आसा हे आमी करतले. आतांच्या घडीक बऱ्याच जाणांनी टॉवर सेपरेटली ते जर कोण घालपाक सोदता आसत जाल्यार तांकां आमी परमिशन दिला. गव्हर्मेंट एक्सपेन्सीस करून नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी करिना. गव्हर्मेंट इज नॉट स्पेंडींग सिंगल पैसा, कांयच गव्हर्मेंट पयस स्पेंड करिना. आनी तूं जें म्हणटा थंयसर घालपाचें आनी कितें जरी प्रत्येक फावटी कशें आसत जर गव्हर्मेंट प्रॉपर्टी आसत ओके आनी गव्हर्मेंटांनी आमकां आतांच्या घडी IT इन्फ्रास्ट्रक्चराची गरज आसा. आमी पळयता 70 सारकेल्या ठिकाणी सांग्यार आसतले, काणकोण आसतले, आयजूय कंप्लेन आसा. सगळ्या पेपरांचेर फोटो आनी सोशल मिडियाचेर तुमीच सांगता की भुरग्यांक रेंज मेळोंक ना म्हणून भुरगीं हांगा डोंगरार चडलीं, कोण झाडार चडलो, कोण घरार वयर बसला. आतां शेवटी आमकां जर तांकां इन्फ्रास्ट्रक्चर जर दिवपाक जाय आसत जाल्यार आयदर टॉवर्स जे आसा प्रत्येक कोण जर रेडी आसा जाल्यार आमकां ते घालपाक ताका परमीट करचें. सर गव्हर्मेंट डिसायड ओके वॉट एवर प्रायवेटाच्या बाबतींत म्हणजे ताज्या वेळार PWD जे आसा पळय हे व्हेरीफाय करतले खंय आसा कितें आसा आनी इन कन्सल्टेशन घेवन देन दे टेक द डिसिजन. वी आर प्रायोरिटायज फॉर द गव्हर्मेंट प्रॉपर्टी फर्स्ट. एप्लिकेशन फाटले तेंच्यांनी दिल्ले फाटले पेंडींग आसा जवळपास 250, बट ते आतां परत तांकां फ्रेश एप्लाय करचें पडटा. 80 डेथ स्टेज ऑफ 86. बट एक बरी गजाल आसा आमी आमचे दुसरें कोवीड हॉस्पिटल जें आसा हे SD हॉस्पिटल म्हणून आयच्यान सुरू जालें. 27 पेशंट आमी SD हॉस्पिटल फोंड्या हांगासर शिफ्ट केले आनी तें हॉस्पिटल चालू केलें. SD हॉस्पिटलाची सगळ्यो ज्यो फॅसिलिटीज तांकां जाय त्यो आमी दिलासा सेंटर फॉर्मागुडी हांगासर आमचे जे IMA फोंडा चलयताले तांचे टीम आनी बाकीचे सगळे थंयसर शिफ्ट केले. बरी गजाल आसा. इन्स्टिट्यूट मॅनेज करता, गव्हर्मेंटाक तेजो एक्सपेन्सीस पडना. अलॉंग विथ द कन्सल्टेशन ऑफ द IMA चे वेगवेगळे डॉक्टर्स आमकां कन्सल्टेशन दितात.
ऑल्सो एंड इन्स्टिट्यूशनल क्वारंटायन सेंटर्स इंडस्ट्रियल कोविड केअर सेंटर हाच्या खातीर आयवेच्या डॉक्टरांची आमकां मदत जाता. आतापर्यंत 980 जणांनी होम आयसोलेशन एडॉप्ट केला. त्यांच्या घरात सगळ्यो फॅसिलिटीज अवेलेबल आसा आणि तांकां कन्सल्टेशन करपाक आयवेचे डॉक्टर्स जे आसा तांकां मदत करता. ओके, हाज्या व्यतिरिक्त 4 प्रायव्हेट हॉस्पिटल्स ऑन बोर्ड आयले आमचे कडेन जी कोविड ट्रिटमेंट दिता. वन इज अ मणिपाल हॉस्पिटल, सेकंड इज अन SMRC. डिझास्टर चालू असताना सुद्धा चुकीची माहिती पसरपाची असता आणि म्हाका दिसता बरेचशे फावटी कन्फ्युजन क्रिएट करपा खातीर काही जे कुच्छित तकलीफींचे असता पळय न्हय ते लोक असली चुकीची म्हायती मुद्दामून पसरयतात. आमकां खंय 1.5 लाख मेळटा आमकां, म्हाका कळना की 1.5 लाख कोण दिता म्हणून पेशंटाच्या फाटल्यान. म्हाका प्रश्न पडला कोण दिता काय म्हणून. अजूनही कोणाक दिवंक जाय जाल्यार कोविड CM रिलीफ फंडान जाल्यार कोविड केअर फंडान ही माहिती पसरची न्ही. केंद्रांतल्यान म्हणजे 1.5 लाख रुपया पर पेशंट आमकां मेळटा म्हणून खंय आमी पेशंट नंबर वाडयत आसा. अरे हायेस्ट टेस्टिंग म्हणजे आमी म्हणटा की इट इज अन 90,000 पर मिलियन म्हणजे हायेस्ट इन द कंट्री. आमच्या उपरांत 65,000चे दिल्ली आहा. 30,000चा डिफरन्स आसा. इतके मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आमचे राज्य करता म्हणून तर आमकां 6 crores ऑफ रुपीज तितकीच मदत जी आसा केंद्रांतल्यान ना. आमी आतां तांकां परत बरयला की आमकां स्पेशली कारण आमच्याकडे पेशंटूय वाडला, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आसा. आमकां काही लोकांनी म्हणजे कोविड रिलीफ फंड आणि CM रिलीफ फंडात मदत केली ताजेर आणि सेंट्रलाच्यान आयिल्ले हाजेरूच चलताले. अजूनही बी आमी सांगता की इंडस्ट्रियलिस्ट आणि बरेचसे लोक आसा ज्यांनी कोविड रिलीफ फंडात सरकाराच्या डोनेट करचे किंवा CM रिलीफ फंडात डोनेट करचे जेणे करून वन ऑफ द बेस्ट मॅनेजमेंट बेस्ट ट्रिटमेंट आमी सगळ्या जाणांक दिवपाक शकतले. आजपासून कितले आहे आमी आपले कोविड हॉस्पिटल आणि ESIतले आणि आमचे SD हॉस्पिटल हांगातले मॅनेजमेंट स्ट्रीमलायन करपा खातीर हाऊसकीपिंग आणि थंयसली कॅटरिंग वेवस्था ही सगळी सोडेक्सो आणि इकोक्लीन हांच्या कडेन हँड ओवर केल्ली आसा फ्रॉम द कोविड ESI हॉस्पिटल आणि SD हॉस्पिटल फोंडा हांगातली जेणे करून स्ट्रीमलायन जावन लोकांक खूब बरी फॅसिलिटीज मेळची हाच्या खातीर डिसिजन. बट व्हॉट अबाउट द फायनल इट डिपेंड्स अपॉन द पेशंट्स कितले पेशंट भितर उरतले आणि कितें जातलें. पण आमकां वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज दिवपाक बट ताका फूड रेट्स कशें आसतले सर. हय आमी आमकां ESI हॉस्पिटल आणि SD हॉस्पिटलान आतां CT स्कॅन मशीन आमी ऑलरेडी घेता. हाय इन्फ्लो ऑक्सिजनची मशीन्स आमकां आनीक एक 20 ते 22 मशीन आमी आतां ESI हॉस्पिटलान घेता. ओके, आणि जसे ECG मशीन्स आणि मोबाईल आपले अल्ट्रासोनोग्राफी ओके इकोकार्डिओग्राफी ही सगळी जी आसा पळय इक्विपमेंट आमी ESI हॉस्पिटल आणि SD हॉस्पिटल ह्या दोन्ही हॉस्पिटलांनी घेता. वन ऑफ द बेस्ट ट्रिटमेंट आमकां लोकांक जे कोविड पॉझिटिव्ह जाता तांकां दिवपा खातीर आणि मेनली जे कोमॉर्बिड कंडिशनान जे उरता आमची पुराय म्हणजे GMCतली पुराय टीम हे सगळे इन कन्सल्टेशन विथ द डीन आणि बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर मेळून तांकां वन ऑफ द बेस्ट ट्रिटमेंट दिवपाची. आमची प्लाझ्मा थेरपी आतापर्यंत चडांत चड म्हणजे 41 लोकांक आतापर्यंत आमी दिली. चडांत चड लोकांक आमी दिवपाचो प्रयत्न आसा. म्हाका दिसता आमी प्लाझ्मा थेरपी तेंच्यांनी दिवपाक जाय ताच्या खातीर एक प्रोटोकॉलूय दिला म्हणजे कोण कोण प्लाझ्मा दिवपाक शकता. खूब मोठ्या प्रमाणात लोकांनी प्लाझ्मा डोनेट करतो. चडांत चड लोकांक आमकां प्लाझ्मा दिवपा खातीर ह्या लोकांची मदत जावपाक शकतली. सर रेट्स कशे आसतले हेजे when you talk about Sodexo and all तांकां ते नॉमिनल रेट कितें आसतले. रेट्साची चिंता करू नाका तूं म्हणजे आमी ऑन बोर्ड आमचे कडेन ऑलरेडी ते GMC आणि हांगासर आसा ऑन दॅट सेम रेट्स दे वील गो ऑन. काल डिसिजन घेतला पळय 18 कोटी वेव केले ते इलेक्ट्रिसिटी ताजो सामान्य लोकांक कितें कसो लाभ जाता बेनिफिट. मेन म्हणटा पळय सरकाराक बर्डन करनासतना आमी कोणें सांगलां म्हणून ना CM साहेब आमी सेंटरा कडेन फॉलोअप करतले आनी सेंटरान ते आमकां 18.5 कोटी आज पासून दिल्या ते आमी पास ऑन केले. आतां सेंटरान जेन्ना दिता तेन्ना म्हणलें मिनिमम डिमांड चार्जीचेर जशें इंडस्ट्री जी आशिल्ली नॉर्मली कितें जाता की यूज करून आसतना करंट तांकां बिल केल्लें आसलें. तांकां जर 100,000 युनिट जर तेणें आमकां प्रॉमीस केलें की आमी यूज करतले तेणी यूज केले फक्त 200 युनिट पूण आमी बिल करतना 1000 युनिट केले सो तांकां फायदो जातलो. सामान्य लोकांनी युनिट कन्ज्यूम केल्या हे जे खंयच्या तरी पार्टी भोंवता आनी सांगता की हे बिलां वाडोवन दिल्या. सरकारान आज पासून 1 रुपया युनिटाचेर वाडोवना. कन्ज्यूम केल्लो पावर तेणी पे करपाक जाय हे जे आनी कितें
जे आमी कंज्यूम आनी कंज्यूम केल्लो पावर जो आशिल्लो जे कोणाक आमी बील केल्ले हांकां हेजो बेनिफीट जातलो. म्हणजे जशें कंपनी 1000 युनिट ते आमकां मिनिमम डिमांड आमकां दिवपाक पडटले. त्यांनी कंज्यूम केले, कंपनी बंद आशिल्ले म्हणून त्यांनी 200 युनिट कंज्यूम केले, पण आमी बील करता तेन्ना 800,000 युनिट बील केले, ते तांकां फायदो जातलो. आतां लोकांनी जे खंय कोणें कंज्यूम करूना तांकां फायदो जाता. आतां मिनिमम डिमांड चार्जीस जे आसा जे डोमेस्टीक लोकांक आसा 60 रुपीज पर मंथ आसा. 3 म्हयन्याचे बील दिल्ले वांगडा तर 6 × 18 180 त्याच्यात 50% तांकां परतून घातले. आमी सीएमय ट्राय करता आमी सेंट्रल ट्राय करता की आमी आमकां रिबेट दिवचो. देन वॉट एवर दे गीव वील पास ऑन, देर इज नो डावट अबाउट इट. आतां 18.6 करोड दिल्यात ते सगळे पास ऑन केल्या, प्लस आनी येवपाचे ते आमी लोकांक दितले. पूण कंज्यूम केल्ले पावराक ताका कशें रिबेट दिवं. दोन गोष्टी आमी लक्षांत दवरपाक गोवा डज नॉट जनरेट पावर ऑफ इट्स ओन. आमकां पावर भायल्यान घेवंक पडटा आनी आमकां पेमेंट जर आमी ताका करना जाल्यार ते डिस्कनेक्ट करतले. सो हो इश्यू जे कोण कितें कितें सांगता हें सारकें न्ही. जे गोष्टी म्हज्या लक्षांत हाडले, खूब जाणां आमदारान हाडले, आमी एक्सप्लेन केले बील, इवन ताका चॅक मिटर घातले आनी ह्यो चॅक मिटर दाखयले की हो मिटर आनी हो मिटर सेम रिडींग दिता, काय वाडोवना. हे सगळ्यो गोष्टी आमी लोकां खातीर आमी केल्ल्यो आसा. सो हेजे फुडें जर कोणाक करपाक दिता म्हाका कोणाक दिता, म्हाका लोक फोन करता, हांव ताका उलयता आनी ह्यो गोष्टी आमी सेटल करता. हांवें एकूच सांगता म्हणजे युनिटाचेर 5 पयशे सुद्दां बील वाडोवंक ना. लोकांच्या मदीं संभ्रम क्रिएट करप आनी लोकांचें कन्फ्युजन करून राजकारण करप हो विरोधकांचो उद्देश आसा. हांव सांगता 5 पयशे सुद्दां युनिटाचेर वाडोवंक ना. फक्त त्यांनी सांगला तशी एकूच गजाल आसा की बिलां 3 म्हयन्याची वांगडा दिल्या, बट तेजेर लागलेलो इंट्रस्ट सुद्दां आमी वेव केला. म्हणजे जर ते बील फाल्यां सकाळी जर 180 रुपया जाला आनी तेजेर 18 रुपया जर इंट्रस्ट लागला आसत, कदाचित आय डोंट नो हाव मच इट इज, बट तरी सुद्दां ते पयशे वेव केला. ताका 3 म्हयन्याचे 60 रुपया बील येताले, ते 3 म्हयन्याचे वांगडा दिल्ल्या कारणान ताका दिसलें की 180 रुपया बील येयलें. पण ताका हें खबर ना की आपल्याक 3 म्हयन्याची बिलां येवंक नासली, ते वांगडा 3 म्हयन्यांनी एकूच बील येयला. म्हणून लोकांक म्हणजे संभ्रमीत करचें न्ही, आनी राजकारण करचें पण सारकें करचें. हय, वॉट इज दीस, कसलो इव्हेंट आनी कसो हें आसता. म्युजिकल ते बर्लिन थंयसर ऑर्गनायज केला. गोंयान कांयच करचें ना. ते ऑनलायन आसा, फ्री आसा, तो सगळ्या खातीर ओपन आसतलो. जेका कोणाक डोनेट करीन दिसता म्हणजे फॉर द टुरिझम एक्टिविटी, गोंयच्या टुरिझमाक परत एकदा प्रमोशन दिवपा खातीर जशें आमी म्हणटा ते एक गोंयान पयलीं हांगा त्यो एक्टिविटी करताले म्हणून तेजेर आमकां 5 पयशांचो एक्सपेन्सीस ना. ते थंयसर इव्हेंट ऑर्गनायज केला, कोणाकूच फिसूय घेयना ते. बट जेका कोणाक दिसता डोनेट करीत तेणी डोनेट करपाचें. इतको फ्री आहा तो ट्रान्सफर. आय थिंक डेट इज नॉट डिसायड. रिकॉर्ड जालो तो 27 रिकॉर्ड जालो. आता आमचं कमिशन जाता ऑनलायन. Sir, there is this movement which is going on as far as Molan project is concerned. So तुमचं किती म्हणणं आहे? आणि सर MOF तुमच्याकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मागल्या क्लिअरन्सा खाली. हय, त्याच एकूच मिनिट तो टर्मार प्रोजेक्टाचे पॉवर मिनिस्टर सेम टर्मिनल प्रोजेक्ट जो आसा न्ही पयलीं तो ते गोंयान आज म्हणजे हे आमचे 650 मेगावॉट्स ऑफ पॉवर रिक्वायरमेंट ऑन एवरीडे बेसीस आसा. Goa is the only state in the country where progress of power requirement goes from 4% to 5% every year increase. सध्या आमकां 1100 kVA सप्लाय जो 400 सायड इट इज अ मोर डायनेमीक म्हणजे विदाउट ब्रेकडावन जे आसता ही 400 kVA सायड आमकां एकूच सायडीन येता महाराष्ट्राच्यान. जो कर्नाटकाच्यान आतां आमकां सप्लाय येता तो येता 220 kVA सप्लाय. तो आमी 400 करूंक सोदता कित्याक यू रिक्वायर रिंग फिडींग. 400 kVA supply is more reliable supply than 220 or 110 kVA. So infrastructure वाडोवपाक हो आतां प्रोजेक्ट जाता. It will happen in the next 3 years. आनी ताका आमच्या गोंयान 46 सगळे डिटेल ट्रीज म्हणजे आसा. आनी हो प्रोजेक्ट आमकां गोंयान कित्याक जाय जशें हांवें सांगलें 650 मेगावॉट्स ऑफ पावर आमकां यूज जाता. आनी तरी आमी म्हटलें एवरी इयर 5% जर जाय जाता 5 into 32 एवरी इयर जावन 5 वर्सांनी आमकां जो पावर आतां येता तो आनी बंद जातलो मागीर परतून मागीर त्रास जावपाक लागतले. सो हे फ्युचरिस्टीक नीड जे गोंयचे खातीर आसा. आनी म्हाका खबर आसा की गोंयान आमचे सगळे वायल्ड लायफ म्हणजे घाट सेक्शन सगळ्याक आसा गोंयान भितर आसा. आनी एक सायडीन आमकां दर्यो लागता, दर्यांतल्यान काय पावर हाडूंक शकना. सो इट हॅज टू कम फ्रॉम द जनरेशन ऑफ द पावर. गोंयान आमी जनरेट करना. सो फुडले जर पावर सप्लाय जर गोंयान येना
जाल्यार वयल्या एक 7-8 वर्सांनी 6 वर्सांनी पावर गोंयान हो कमी जातलो आनी लोकांक त्रास जातले. तुज्याकडे सांगला 650 मेगावॉट्स ऑफ पावर आमकां लागता आनी 650 मेगावॉट्साचो पावर एवरी इयर आमकां 4 to 5% इन्क्रीज आसा गोंयान. ते जर कॅल्क्युलेट करपाक गेले 32 आनी 40 आनी 50 जाल्यार आमचो पावर रिक्वायरमेंट हो वाडत रावता. म्हणून हो आमकां ही लायन गरजेची आसा आनी जे कोण दिशाभूल करूंक सोदता कित्याक इट इज अ PPP प्रोजेक्ट. एम्फासीस बाय सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट एक पयसो तरी म्हणना. स्टेट गव्हर्मेंट इज ओनली इश्यू when you give us the line, we will take the power from that particular line so that the people of Goa will be supplied the power. That is the only assurance given by the state government. सर ना माझा एकूच प्रश्न फॉरेस्ट डिपार्टमेंटाक ही GTTPL ची कंपनी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटान त्यांना झाडांच्या बाबतीसाठी डिटेल्स दिले ना MOF हय. सो तांच्यानी एडिशनल डिटेल्स मागले आणि प्रोजेक्ट होल्डार दवरला खरी गजाल. आजपासून म्हाका काल हांवें चॅक केलें. आजपासून तशें ना आमकडे आनी इन्फॉर्मेशन मागला MOF ते आमी दितले. म्हणजे थंय लोकल परमिशन घेवन सगळे कन्वर्जन परमिशन घेवन घेतले प्लस लोकल फॉरेस्टाचे परमिशन घेवन थंय झाडां कापली. थंय 8,000 झाडां कशे रोवपाचो प्लॅन तेणी सबस्टेशना भितर तेच जाग्या भितर कशे रोयतले आनी कशे केअर घेतले तेय ते प्लॅन दिलो आसा. ती झाडां ऑलरेडी 2,100 झाडां कापली. ती वीथ ऑफ दोज झाडां वेर फ्रॉम 20 टू मॅक्झिमम वॉज 80 90 हे वेरियस 2,000 ट्रीज प्लस 2,000 प्लस ट्रीज वे कट आनी हेका पोतून कशे रोयतले ते झाडां लावंक शकना. पूण सायडीचो जागो आसा तितून ते लायतले अशें तेणी दिल्लें. दुसरी गोश्ट जी आसा जी वयल्यान झाडां येता ते कितें जॉयंट प्रोजेक्ट आनी